या ठिकाणी मूग डाळ टाकून कांद्याची पात बनवून दाखवते। हिरवीगार अशी कांद्याची पात बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। मोठ्या साईजची कांद्याची पात घ्यायची नाही आणि हिरवीगार घ्या, कोवळी इथे घ्या। इथे आवडीप्रमाणे तेल कढईमध्ये टाकलेले आहे। सुक्या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्त असलं म्हणजे भाजी चवीला छान लागते। आणि 10 ते 12 अशा लसणाच्या पाकळ्या, लसण इथे जास्त वापरायचं, आपण कांद्याची पात वापरतो त्याच्यामध्ये लसण जर असेल ना खूप छान लागते चवीला। आणि हे थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा। आता लाल तिखट टाकलेलं आहे, गॅस कमी करून टाकला। हळद टाकली अर्धा चमचा, लाल तिखट, हळद तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा इथे। आता कांद्याची पात हे टाकून घ्यायची आणि गॅस कमीला ठेवा, नाही तर ठसका होतो। चटणी करपू द्यायची नाही। हे टाकून घेते मी। स्वच्छ धुवून निथळून पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी इथे मी मुगाची डाळ भिजत टाकली होती ते टाकून घ्यायची। हातावर चोळून घ्या। मुगाची डाळ धुवून अशी छान टाकायची त्यामध्ये आणि आबडधोबड टमाटा हे घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं यामध्ये। तुम्हाला पाहिजे तर बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता टमाटो, मी मोठ्या साईजमध्येच कापला। चवीप्रमाणे ठीक। आता एकजीव करून घ्यायचं छान। अर्धा ग्लास पाणी टाकून छान शिजवून घ्यायची आहे कांद्याची पात। थोडेसे पाणी कमीच असू द्या कारण भाजीला पाणी सुटते कुठल्याही। आता ही छान शिजवून घेते मी आणि भाजी शिजताना कमी जास्त वेळ लागू शकतो, त्याच्याप्रमाणे इथे भाजी शिजवून घ्या। अशी झालेली आहे झणझणीत कांद्याची पात। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आणि चपाती भाकरीसोबत खायला घ्या। आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।